समाजसेविकेच्या मृत्यू प्रकरणी स्वतंत्र तपास 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश। पारधी समाजातील समाजसेविका सुमन काळे यांच्या 2007 साली पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी स्वतंत्र तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत। या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला अद्यापही न्याय मिळाला नाही। या संदर्भात आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित विभागांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याच्याही सूचना आयोगाने दिल्या आहेत। ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले की पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग संपूर्ण प्रयत्न करेल आणि राज्याचे अटर्नी जनरल यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई केली जाईल। समाजासाठी आवाहन। समाजातील या दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शासन आणि प्रशासन नाही तर संपूर्ण समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही ॲडव्होकेट मेश्राम यांनी केले आहे। मे 2007 साली पोलिसांच्या बेकायदेशीर कोठडीत आणि बेकायदेशीर मारहाणीत सुमन काळे या पारधी समाजाच्या आदिवासी समाजसेविकेचा मृत्यू झाला। आज 17 वर्षानंतरही प्रकरण जैसे ते स्थितीत आहे। माननीय उच्च न्यायालयाने 2021 मध्ये 6 महिन्यात कोर्टाने प्रकरण हातावेगळं करावं अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केल्यानंतर देखील कोणत्याही पद्धतीची हालचाल प्रशासनाने दाखवलेली नाही। विवेक विचार मंचाच्या वतीने प्राप्त झालेल्या अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज मी सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। आज पोलीस अधीक्षक, CIDचे पोलीस उपअधीक्षक, SDM महसूल विभागाचे, त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अशा सगळ्यांची संयुक्त बैठक घेत त्यांच्याकडून त्यांच्या अभिप्रायासह तपशीलवार माहिती आयोगाकडे जमा करण्याचे निर्देश दिले। या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही होणे अपेक्षित असताना ती देखील कार्यवाही झाल्याचे प्रथम दृष्ट्या निदर्शनास येत आहे, झाली नसल्याचे आणि त्यामुळं पुढच्या 7 दिवसात हा सगळा अभिप्राय अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यावर आयोग त्या पद्धतीची दणकट कारवाई अशा सगळ्या आरोपितांच्या विरुद्ध निश्चितपणाने करेल। ती जमातीच्या ॲट्रॉसिटीच्या संदर्भाने अशिक्षितपणाचं प्रमाण अधिक असल्यामुळं आणि प्रशासनातल्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांच्या असहकार्याच्या भावनेमुळे अनेक वेळेला गुन्हे दाखल होत नाही, परंतु गुन्हे दाखल झाल्यावरही अशा पद्धतीच्या प्रकरणांच्यामुळं ते तडीस नेले जात नाहीत। हे प्रशासनाचं दुर्दैव आहे, समाजाचं दुर्दैव आहे आणि प्रशासनाच्या अनुत्साहामुळं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। त्यामुळेच अनुसूचित जाती जमाती आयोगाचं कार्यक्षेत्र आता वाढलं आहे, काम वाढलं आहे आणि निश्चितपणानं या राज्यातल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, त्या दिशेनं काम करतो आहोत। स्वतः आरोपी असल्यामुळं त्यांनी पोलिसांच्या विविध यंत्रणा वापरल्या, परंतु पोलिसांना वाचवण्याच्या दृष्टीनंच त्यांची वाटचाल राहिलेली आहे असा आरोप संघटनेचा देखील आहे, असा आरोप परिवाराचा देखील आहे। आम्ही आयोगानं आत्ता निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीत। जोपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टींचे तपशीलवार अहवाल त्यांच्या अभिप्रायासह येणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीचा निर्णय जाहीर करणार नाही, परंतु पुढच्या 7 दिवसात येईल आणि निश्चितपणानं आम्ही त्या पद्धतीच्या कार्यवाहीचे निर्देश देऊ। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।